नमस्कार मंडळी, माझं नाव राकेश भगत आणि बिंदास बोल ह्या युट्यूब चॅनल वरती तुम्हा सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे. तर मंडळी, आजचा विषय तुम्ही बघा. विषय एकदम मजेदार आहे. कारण विषय मजेदार काय की आपण पैसे देताना प्रत्येक माणूस दारूच्या दुकानात गेला की पैसे देताना पूर्ण पैसे देतो. जर त्या माणसाकडे 5 रुपये कमी असले तरी त्याला दारू देत नाही दुकानदार. मग दुकानदार गोलमाल का करतात? आता तुम्ही विचार करताल की दुकानदार कसा गोलमाल करत असेल. मंडळी, ह्या गोष्टीविषयी कमीत कमी 1 ते 1.5 महिना झाला मी सर्च करतोय आणि त्या सर्च मधून आपल्याला ह्या गोष्टी पूर्ण समोर आलेल्या आहेत. मंडळी, विषय कसा होतो बघा. दुकानदार कंपनीतून बॉटल घेऊन येतो, ते पण बॉक्स मध्ये आणतात. बॉक्स मध्ये बॉटल आणल्यानंतर जेव्हा दुकानदार ते सेल करायला दुकानात आणतो, त्याच्या आधीची ही सगळी गंमत आहे. तर ही गंमत काय नक्की, तर चला ह्या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला सांगतो. मंडळी, दुकानदार अशी गंमत करतात की त्या बॉटलचं जे सील असतं, मग ते देशी दारूचा असो किंवा इंग्लिशचा असो किंवा कोणत्याही दारूचा असो, बॉटलचं सील अशा कंपनीत आता मशिनरी बनतात, पाहिजे असं निघतं. ते तुम्हाला समजणार बी नाही की ह्या बॉटलचं सील दुकानदारानं काढलंय आणि परत लावलंय. पण असं होतं, दुकानदार काय करतात. उदाहरण घ्या देशी दारूचं. तुम्ही विचार करा, तुम्ही दारू पिताना कोणत्याही दुकानात जाता, कधी ना कधी तरी तुम्हाला स्लिप झाकणाची बाटली आलेली असेलच. कधी बघायचं, तुम्ही नवीन बाटली घ्या, अशी त्या बाटलीला फिरवा, बाटली जर स्लिप असेल तर समजायचं त्या बाटलीत गोलमाल आहे. दुकानदाराला लगेच परत द्यायची, कारण पैसे रोख देतात, त्यामुळे रोख माल घ्यायचा हे नक्की ध्यानात ठेवा. त्यामुळं सगळ्यात महत्वाचा मुद्दा, बॉटल घेताना कधीही हातात बॉटल घेतली की ती टाईट आहे का बघायची. बॉटलचं झाकण जर ढिलं असेल तर समजायचं की ह्या बॉटल मधला माल काढून त्यात पाणी मिक्स केलेलं आहे, असं दुकानदार करतात. ध्यानात ठेवा, जेव्हा तुम्ही तिथं दारू पिता तिथंच बॉटल ठेवता, दुकानदार त्यातल्याच काय बॉटल काढून त्यामध्ये चांगल्या चांगल्या बॉटल बघतात, त्या बॉटल काढून ज्या ह्या बॉटल मधलं काढलेलं जे मटेरियल असतं दारूचं, ते त्या बॉटल मध्ये टाकलं जातं आणि त्या बॉटल मध्ये टाकून परत त्याला दुसरं नवीन झाकण बी लावलं जातं. एवढा मोठा स्कॅम आहे. आणि काय काय दुकानात तर तुम्ही बघा, देशीच्या अड्ड्यावनी दुकानामध्ये मोठं खंब बघा ठेवलेलं असते, ती विकायसाठी. काय काय 10 रुपये 20 रुपये 25 रुपये अशी सुट्टी दारू घेतात. त्या लोकांसाठी ती दारू ती तिथं विकली जाते, ह्या पॅकिंग बाटल्यातली काढून. एवढा मोठा स्कॅम आहे. ह्या स्कॅम पासून जर वाचायचं असेल तर मंडळी, आपली ही व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. दुकानदाराला कोणत्याही, तुम्ही जेव्हा बॉटल घेता तेव्हा तुम्ही तिथं बार मध्ये गेला किंवा देशीच्या अड्ड्यावर जरी गेला, बॉटल घेताना गर्दी एकतर लय असते. आपलीच माणसं अशी असतात की एकमेकाला धक्का देत कधी घेतोय असा विषय होतो. त्यामुळे शिस्तीत घ्यायचं, लय गर्दीच्या नादाला लागत नाही, लय प्यायची गडबड करायची नाही, बिंदास जायचं घ्यायचं. जेव्हा बॉटल हातात येईल तेव्हा जर तुम्हाला स्लिप झाकणाची बॉटल आली तर दुकानदाराला सरळ भाषेत म्हणायचं, ह्याचं झाकण का स्लिप आहे आणि ती स्लिप झाकणाची बाटली तुम्हाला का दिलीस, मला पॅक झाकणाची बाटली पाहिजे. आणि तुम्हाला सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगतो, कोणत्याही दुकानावर सुट्टी दारू विकायला परमिशन नाही. सरकारनं कुठल्याही अड्ड्यावर, देशीच्या असो किंवा बार मध्ये असो, सुट्टी दारू विकायला आपल्या सध्या तर महाराष्ट्रात म्हणलं तर परमिशनच नाही. सुट्टी दारू विकायला तुम्ही दारू पॅक सील मध्ये विकू शकता, नाही तर सुट्टी विकू शकत नाही. कोणत्याही बार मध्ये जरी इंग्लिशच्या जरी माणूस प्याला बसला तरी त्या माणसाला 90 पाहिजे असेल तरी ती पॅकिंग सील मध्येच द्यावी लागते. आणि क्वार्टर घ्यायची म्हणलं तर पॅकिंग सील, आणि ते पण कस्टमरच्या सामने ते सील फोडावं लागतं. राहिला विषय देशी दारूच्या अड्ड्याचा, तर त्या अड्ड्यावर सुद्धा पॅकिंगच बॉटल विकली जाते. तुम्ही कंपनीचं सील फोडून त्यात भेळ मिसळ करून कस्टमरला विकू शकत नाही. ही सरकारचा सगळ्यात मोठा नियम आहे. आणि हे नियम कुठलाही, मी आजपर्यंत तुम्हाला सांगतो माझ्या सर्चच्या माहितीप्रमाणे, कुठलाही अड्डवाला देशीचा हा नियम पाळत नाही. हा नियम पाळतात बार मध्ये, ते पण इंग्लिश दारूच्या हित. ते पण काय काय बार मध्ये पाळतात आणि काय काय बार मध्ये पाळत नाहीत. कमीत कमीत 70% बार मध्ये हा नियम पाळला जात नाही आणि 30% बार मध्ये हा नियम पाळला जातो. कारण तुम्ही आता भरपूर ठिकाणी अड्ड्यावनी देशीच्या बी गेलेला असाल,
एक मोठी बॉटल तिथं असतेच आणि बारीक पॅक असतात ठेवलेलं मापासाठी. त्यात 10 रुपये 20 रुपये अशा पद्धतीने ते देतात. हे द्याचा नियम सरकारचा नाही. ही जर देताना चुकून रेड पडली गावलं तर त्या बारला कायमचं सील लागू शकतं. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. त्यामुळं कोणत्याही कस्टमरला दुकानदार असा माघारी म्हणू शकत नाही. स्लीप आहे तुला घ्यायचं असलं घे, नाही तर तू निघून जा. तो जर असं बोलला तर आपली ही व्हिडिओ नक्कीच त्याला दाखवा. तो तुम्हाला हातापाया पडलाच पाहिजे. कोणताही धंदवाला तुम्हाला जर असा म्हणला, डायरेक्ट तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्याच्यावर FIR दाखल सुद्धा करू शकता. एवढा नियम महाराष्ट्र सरकारनं आता जी पूर्ण अल्कोहोल घेणारे लोक आहेत त्यांच्यासाठी करून ठेवलेला आहे. कारण आता सरकार चालतं, सगळ्यात जास्त सरकारला इन्कम म्हटलं तर दारूच्या ह्याच्यातूनच येतं. त्यामुळं दारू पिणाऱ्या माणसाला आता भरपूर किंमत आहे. पण मंडळी एवढं ध्यानात ठेवा, कोणत्याही बार मध्ये गेला तर झाकण पहिलं चेक करा, त्याच्यानंतरच बाटलीचे पैसे द्या. नाहीतर देशीच्या अड्ड्यावनी तुम्ही बघताय पहिलं पैसे देतात मग बाटली घेतात. पण तिसली बाटली कधीही घेऊ नका, त्यात भेळ मिसळ असती. सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा, कारण जी इथेनॉल भेटतं, काय काय बारवाली इथेनॉल सुद्धा जवळ आपल्या ठेवतात. त्या बाटलीतलं अल्कोहोल काढून त्यात अजून इथेनॉल टाकतात, कारण त्यांना दुसरी दारूची बॉटल अख्खी तयार होती. हा त्यांचा त्यात फायदा असतो. आणि काय बारवाली तर त्यात पाणी सुद्धा मिसळतात. एवढी भेळ मिसळ होती. त्यामुळे तुम्ही 1 क्वार्टर जर घेणार असाल तर तुम्ही 2 आणि 2.5 क्वार्टर पर्यंत लेवल जाते. पैसे तर तुमचं तेवढंच जातात, असा विषय होतो. मंडळी आजची व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्या चॅनेलवर कोण नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. मंडळी आपल्या चॅनेलनं 5,500च्या वरचा आकडा गाठलेला आहे. लवकरच 10,000 पर्यंत आपल्या चॅनेल गेला पाहिजे असं मला वाटतंय. कारण मी एवढ्या चांगल्या तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो, याचा काहीतरी फायदा आपल्या चॅनेलला झालाच पाहिजे. मला बी प्रोत्साहन भेटतं की आपल्या व्हिडिओ लोकांपर्यंत चांगल्या पोहोचतात आणि लोकांना ह्या व्हिडिओ चांगल्या आवडतात. मंडळी खरंच आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये सांगायला मात्र विसरू नका. धन्यवाद.